मुलीचे आई वडील मुलीला शेतकऱ्यांना देत नाही आहेत आता, पण त्याचबरोबर ते बिझनेस एंटरप्रेन्योरना पण देत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की बिझनेसचं कधी शाश्वती नाही आहे, कधी पण काही फटका होऊ शकतो. त्याच्यामुळे ते काय बघतात, अरे बाबा मुलला काही गव्हर्नमेंट जॉब असेल का, गव्हर्नमेंट जॉब नसेल तरी कुठचा तरी स्टेबल जॉब असेल का. आता याच्यामागे त्यांची रिझन्स काय आहेत की त्यांची एक्सपेक्टेशन्स आहेत की त्यांच्या मुलीने खुश राहावं, त्यांच्या मुलीला एक स्टेबल आयुष्य जगता यावं, तिच्या आयुष्यामध्ये बरेच चढउतार नसावेत, तिच्या आयुष्यामध्ये दुःख नसावं. ओके, कारण बघा आज मी पण बिझनेस रन करतो, मला पण माहिती आहे की एवढी टेन्शन्स असतात, एवढी प्रॉब्लेम्स असतात, त्या प्रॉब्लेम्सवरती मात करून मग तुम्हाला बिझनेस करायचा होतो. त्याच्यामध्ये तरीसुद्धा सगळं चांगलं केलं तरी त्याच्यामध्ये कधी कधी लॉस होऊ शकतो. प्रत्येक वेळी प्रॉफिट होतंच असं काही नाही आहे. सो तसंच काहीसं शेतीचं पण आहे, आणि त्याच्यामुळेच सगळेच लोक भविष्यामध्ये शेती नाही करू शकणार, शेती रिलेटेड बिझनेस नाही करू शकणार, कारण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर शिक्षण घ्यावं लागेल, तुम्हाला तसा माइंडसेट बनवावा लागेल, तुम्हाला त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स करावा लागेल. आणि मला असं वाटतं जेवढ्या अर्ली तुम्ही ते सुरू कराल, म्हणजे आता BSc ॲग्री वगैरे करतात आणि लवकरात लवकर तुम्ही ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये या आणि चांगल्या प्रकारे बिझनेस डेव्हलप करा आणि स्वतःची ग्रोथ करा. तुम्ही म्हणाल की अरे माझी 1 एकर जागा आहे, त्या 1 एकर जागेमध्येच मी करत बसतो. तर कोकणामध्ये 1 एकर जागा पण नसते, 20 गुंठे जागा नशिबात आली तरी खूप मोठी गोष्ट झाली. तर त्या जागेमध्ये तुम्ही करणार काय, तर तुम्हाला काहीतरी विजन ठेवून ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड बिझनेस करावे लागतील. त्यातून एक स्टेबल इन्कम क्रिएट करावं लागेल किंवा एक वेल्थ क्रिएट करावी लागेल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.